दीड वर्षात मी जवळ-जवळ म्हणजे भरपूर ग्रोथ घेतली. जे हे दीड वर्ष माझं स्ट्रगलचं होतं म्हणाल, तर खूप व्यवस्थित ग्रोथ झालेली या दीड वर्षात माझी. नमस्कार. माझं नाव श्रेया म्हात्रे. मी माहेरची हेमा गुरुनाथ भोईर. मी सध्या एक फॅशन डिझायनर आहे आणि 2 मुलांची आई असून एक सिंगल मदर आहे. आज मी जे काही इथे आहे, ते माझ्या माहेरच्या लोकांमुळे आहे. तर माझ्या करिअरबद्दल थोडंसं सांगते. माझ्या करिअरची सुरुवात जी झाली, ती माझ्या पप्पांच्या करिअरपासून झाली आहे. म्हणजे सांगायला झालं तर, की माझ्या पप्पांचं एक टेलरिंग शॉप आणि टेलरिंग इन्स्टिट्यूट होतं. आम्ही लहानपणापासूनच त्याच्यात होतो. तर येणं-जाणं असल्यामुळे आणि त्याच्यामुळे माझी टेलरिंगमध्ये थोडीशी आवड निर्माण होत गेली. त्यानंतर मग मी जशी 10वी झाले, त्यानंतर 10वी नंतर मी प्रोफेशनली पप्पांच्या टेलरिंग इन्स्टिट्यूटमध्ये शिकवायला सुरुवात केली. हळू-हळू मग 2 वर्ष शिकवल्यानंतर मग मी 12वी ला गेले तेव्हा फॅशन डिझायनिंगचा सर्टिफिकेट कोर्स केला. तेव्हा मी म्हणजे जवळ-जवळ आम्ही करस्पॉन्डंट 12वी ला करायचो म्हणून सोमवार ते शुक्रवार मी कॉलेज करायचे आणि शनिवार, रविवार मग फॅशन डिझायनिंगच्या कोर्सला जायचो. ते जवळ-जवळ आम्ही 30 ते 40 किलोमीटर प्रवास करून जायचो. त्यावेळेस माझे पप्पा नेहमी माझ्यासोबत असायचे. त्यानंतर मग 13वी फॅशन डिझायनिंगचा डिप्लोमा पण त्याच पद्धतीने केला. तेव्हा आम्ही कांदिवलीला जायचो क्लासला. तेव्हा पण सेम तसंच, की सोमवार ते शुक्रवार कॉलेज करायचं आणि मग शनिवार, रविवार मग ते डिप्लोमाचे क्लासेस अटेंड करायचे आणि त्याची एक्झाम द्यायला आम्ही नागपूरला गेलो. एक्झाम सेंटर होतं ते नागपूर होतं. माझ्या या प्रत्येक वेळेस म्हणजे माझे मम्मी-पप्पा सोबत होते. मोस्ट ऑफली पप्पा म्हणजे पप्पा ट्रॅव्हलिंगमध्ये कधीच थकले नाहीत असं. तर असं करता-करता मग आम्ही फॅशन डिझायनिंगचा डिप्लोमा कोर्स केला. माझ्यासोबत माझ्या बहिणीने सुद्धा केला. आम्ही दोघी होतो करायला. त्यानंतर मग मी अ, थोडंसं फॅशन डिझायनिंगचा डिप्लोमा कोर्स करताना त्याच्याकडे कल गेल्यामुळे मी थोडी 13वीत फेल पण झाले. तर तेव्हा मी खूप खचले होते. मग त्यानंतर मम्मीने मला पुशअप केलं आणि मम्मी बोलली, की "नाही तू कर, ग्रॅज्युएशन कंप्लीट कर." असं नाही. मग त्याच्यानंतर मग मी ग्रॅज्युएशन तसं कंप्लीट केलं. ग्रॅज्युएशन कंप्लीट केल्यानंतर मग मी परत टेलरिंगचा एक गव्हर्नमेंट कोर्स केला. गव्हर्नमेंट सर्टिफिकेशन कोर्स. त्यानंतर मी एक आयडीटी क्लोथिंग कंपनी म्हणून होती आमच्या इथे. तिथे मी ॲज अ सुपरवायझर म्हणून 2 वर्ष जॉब पण केला. नंतर मला जॉबमध्ये थोडा इंटरेस्ट कमी वाटला, का की म्हणजे लहानपणापासून मला एक नवनवीन कपडे डिझाइन करायची खूप आवड होती. त्यामुळे मग तो जॉब क्विट करून मग परत मी माझ्या स्वतःच्या बिझनेसमध्ये सुरुवात केली. त्यानंतर मग मी सगळं स्वतःचं करायला सुरुवात केली. नंतर मग माझं लग्न झालं. लग्नानंतर पण तेवढा सासरच्यांकडून सपोर्ट नाही मिळाला. म्हणजे जसं की अ, लग्न झाल्या-झाल्या माझ्या सासूने मला डायरेक्टली सांगितलं, की जॉबला लाग. माझ्या मुलाच्या अंगावरचं कर्ज उतरवायचंय लग्नासाठी काढलेलं. सो मग तिथे मग ते माझ्या नवऱ्याच्या मामाच्या ओळखीने ते एअर इंडियाची एअर कॉर्पोरेशन बँक होती. तिथे मग मी जॉबला लागले. जॉबला लागल्यानंतर पण मग जेव्हा पहिला पगार झाला, तेव्हा पण सर्व पगार तो माझ्या नवऱ्याने आणि सासूने घेऊन टाकला. मला ₹1 ट्रॅव्हलिंग सुद्धा ठेवलं नव्हतं. त्यानंतर मग असंच खूप म्हणजे मानसिक त्रास द्यायला सुरुवात केली थोडी-थोडी. असं की जसं की तू आल्यामुळे माझं लाईट बिल वाढलं किंवा तू आल्यामुळे घर खर्च वाढले वगैरे, वगैरे, वगैरे. असं भरपूर काही टीका-टिप्पणी वगैरे चालू केले. त्यानंतर मग मी प्रेग्नंट राहिले फर्स्ट चाइल्ड. फर्स्ट चाइल्ड प्रेग्नंट राहिल्यानंतर पण प्रेग्नन्सीमध्ये पण थोडंसं त्यांनी काही ॲडजस्ट केलं नाही आणि तिथून पण म्हणजे त्यांनी पण थोडंसं मला डिस्टर्बच केलं मेंटली. तर त्याच्यानंतर मग प्रेग्नन्सी राहिल्यानंतर मी एक तो जॉब क्विट केला. क्विट केल्यानंतर मग मी माहेरी आले डिलिव्हरीसाठी. डिलिव्हरीसाठी माहेरी आल्यानंतर मग मला काही घरी बसवलं नाही. तर त्याच्यामुळे मग मी एक बँकेचं IBPS ची एक्झाम होती. त्याच्यामुळे मी ती एक्झामची तयारी करायला सुरुवात केली. ती तयारीची सुरुवात करत असताना मी माझ्या नवऱ्याला घरून कॉल केला, की मी अशी-अशी तयारी करतीये. तर तेव्हा माझ्या नवऱ्याकडून मला एक असा रिप्लाय आला, की "ठीक आहे, तू कर, पण पुढे जॉब करताना माझी आई तुझ्या बाळाचं काही बघणार नाही. तुला जॉब पण करायचंय, तुला बाळाला पण बघायचंय, तुला घर पण बघायचंय." असं. तर मग मी तोही विचार सोडून दिला. मग मी तोही जॉबचा विचार पूर्णपणे सोडून दिला. सो मग नंतर जशी डिलिव्हरी झाली मग सासरी गेले.
त्यानंतर पण मग 2 महिने कसे तरी काढले. नंतर नाही म्हटलं घरात बसून काही उपयोग नाही. काहीतरी करायला हवं. काहीतरी. नाही बाहेर आपल्याला जाता येत, तर घरातून तरी काहीतरी करायला हवं, असा विचार केला. मग त्यानंतर मग मी तो विचार माझ्या पप्पांना सांगितला, की "पप्पा मला काहीतरी करायचंय." मग काय करायचंय? तर म्हटलं, "चला आपलं टेलरिंगमध्ये पूर्वीपासूनचं म्हणजे पहिल्यापासूनचा आपला एक्सपिरियन्स आहे, तर आपण तोच कंटिन्यू करूयात." तर मग तो कंटिन्यू करण्यासाठी मग मी पप्पांकडे हा विचार मांडला, की "पप्पा मला आता टेलरिंगमध्ये कंटिन्यू करायचं मुलीचंही बघेन आणि माझा करियर पण बघेन." अशा उद्देशाने मी पप्पांकडे हा विचार मांडला. त्यामुळे मग पप्पांनी सांगितलं, "ठीक आहे, तुला काय सपोर्ट हवा तो मी करेन." मग पप्पांनी त्यांच्या स्वखर्चाने मला पूर्ण तो बिझनेस सेटअप करून दिला. म्हणजे त्याच्यात माझ्या पप्पांनी मला 3 मशीन्स दिल्या, इतरही काही वस्तू दिल्या, ज्या बिझनेस सेटअपसाठी रिक्वायर्ड होत्या. सो मग तो बिझनेस सेटअप केला. पण तिथे पण मग नव्याने सेटअप करते वेळेस थोडं इश्यूज होताच. पण हळू मग तो बिझनेस वाढत गेला माझा. त्यानंतर त्या बिझनेसमध्ये पण त्यांनी खूप म्हणजे परत त्रास द्यायला सुरुवात केली, की तुझ्या मशीनचा आवाज येतो वगैरे. म्हणजे आमचं घर होतं, की त्याच्या घराच्या थोडंसं बाजूला एक ग्रिलचं हे होतं, की शॉप टाइप बनू शकलं असतं, असं होतं. तर मी माझ्या नवऱ्याकडे तो प्रस्ताव मांडला, की बाबा आपण एक शॉप टाइप करूयात, म्हणजे जेणेकरून की माझा बिझनेस डेव्हलप होऊन जाईल असं. तर तो प्रस्ताव मांडला, तर तेव्हा माझ्या सासूने स्पष्ट नकार दिला, की "नाही, तुझ्या बिझनेसमध्ये म्हणजे कसे लोकं येणार, दुपारचा त्रास होणार, तुझ्या मशीनचा आवाज वगैरे होणार." असं बरंच काही-काही त्यांनी सांगायला सुरुवात केली. म्हटलं, "मग जाऊ दे चल." मग तेव्हा मग मी परत शेवटी ती मशीन माझ्या बेडरूममध्येच ठेवल्या आणि तिथूनच मी कंटिन्यू करत घेतले, असं. त्यानंतर मग मला सेकंड प्रेग्नन्सी राहिली. सेकंड प्रेग्नन्सीमध्ये पण त्यांनी सेम त्रास द्यायला म्हणजे सपोर्टच नाही केला. सेकंड प्रेग्नन्सीला तर बिलकुल सपोर्ट नाही केला. माझी फर्स्ट प्रेग्नन्सी होती, तेव्हाही त्यांनी एक वाद करून, की मी जवळ-जवळ 4-5 वेळा त्यांनी मला घरी धाडलीये, माहेरी धाडलीये. असं झालंय, की 4-5 वेळा मला माहेरी धाडली, 4-5 वेळा मध्यस्थांनी मध्यस्थी करून, ॲडजस्टमेंट करून मी परत आले. परत नव्याने म्हणजे मी माझा संसार जवळ-जवळ 3-4 वेळा नव्याने मांडलेला आहे, असं. तर लास्ट मला जेव्हा सेकंड टाईम प्रेग्नंट राहिली, तेव्हा मी, माझा नवरा, माझी मुलगी आम्ही वरती राहायचो आणि सासू खाली राहायची. पण माझ्या सासूने ना मला बघितलं सेकंड प्रेग्नन्सीमध्ये, ना माझ्या मुलीला 2 घास जेवायला घातले. मम्मी-पप्पा येऊन बघून गेले, की नाही मध्ये मम्मीला पण मी बोलावलं होतं, की थोडे दिवस येऊन राहा, मला नाही होत आहे ॲडजस्ट. मम्मी पण येऊन राहिली होती. त्यानंतर मग 6व्या महिन्यात 6व्या-7व्या महिन्यात माझे पप्पा, मम्मी सगळेजण आले माझ्या माहेरचे. तेव्हा त्यांनी जी परिस्थिती बघितली, की तिथे नाही निभावू लागणार. कारण मी जे वरती राहत होते, तो जिना एकदम स्ट्रेट होता, की जेणेकरून एक सिंगल माणूस सुद्धा नीट धड उतरू शकत नाही. इव्हन आमच्याकडचे पाहुणे सुद्धा बरेच वेळा पडलेले आहेत. त्यावेळेस मग मम्मी-पप्पांनी विचार केला, की ही 7व्या महिन्यातच हिला उतरता येत नाही, 6व्या महिन्यातच उतरता येत नाही, 9व्या महिन्यापर्यंत कशी काय तग धरेल? सो मग माझ्या मम्मी-पप्पांनी एक निर्णय घेतला, की नाही आम्ही डिलिव्हरी माहेरी करतो. डिलिव्हरी माहेरी करायला गेलो, तेव्हाही माझ्या नवऱ्याने सरळ मला सांगितलं, की "तू चालली आहेस माहेरी, आमच्याकडचे तुला कोणीही बघायला येणार नाही डिलिव्हरीमध्ये." म्हटलं, "ठीक आहे. निदान इथे मरण्यापेक्षा तरी तिथे बरं आहे." तर मग मी नंतर डिलिव्हरीला माहेरी गेले. कोरोना असल्यामुळे माझ्या मुलीचे ऑनलाईन स्कूल चालू होतं. त्याच्यानंतर एक ऑनलाईन संपले आणि ऑफलाईन स्कूल सुरू झालं. म्हणून मी 20 दिवसाच्या बाळाला घेऊन परत माहेरी गेले. 20 दिवसाच्या बाळाला घेऊन परत माहेरी गेल्यावर तिथे त्यांनी दरवाजातच वाद घालायला सुरुवात केली. आम्ही जवळ-जवळ दुपारी 3 वाजल्यापासून ते रात्री 8 वाजेपर्यंत त्यांच्या दरवाजात होतो. पण ना त्यांनी बाळाला बघितलं, ना मला बघितलं, ना काही नाही. त्यांना फक्त वाद घालायचे होते. त्यांना फक्त भांडण करायचं होतं. सो मग तसेच मग माझ्या मम्मी-पप्पांनी परत रिटर्न घरी आणलं मला. त्यानंतर मग माझं जे काही सामान होतं, डॉक्युमेंट्स होते, माझ्या पप्पांनी जो बिझनेस सेटअप करून दिला होता मला, ते सगळं सामान आणण्यासाठी आम्ही परत गेलो. ते सामान घेताना त्यांनी अक्षरशः माझ्या गळ्यातलं मंगळसूत्र सुद्धा काढून घेतलं त्यांनी केलेलं. तेव्हापासून आजपर्यंत त्यांनी माझ्या मुलांची अजिबात चौकशी केलेली नाहीये. त्या क्षणाला ज्या दिवशी हे भांडण झालं, 20 दिवसाचं माझं बाळ होतं हातात. ना त्या बाळाकडे त्यांनी बघितलं, ना माझ्याकडे बघितलं. त्या क्षणाला माझ्यातली आई जागी झाली. म्हटलं, "नाही,
आजपर्यंत बायकोनी तडजोड केली. आता आई तडजोड नाही करणार. तिथून सोडून दिलं मग. मग परत माहेरी आल्यावर मग परत नव्याने पुन्हा बिझनेस सेटअप केला. पण आज व्यवस्थित सेटअप आहे माझा. आज मी खरंच जी काही आहे ती माझ्या माहेरच्यांमुळे. फक्त आता एवढंच मागणं आहे देवीकडे, यापुढे मला खूप बळ द्यावं आणि माझ्या मुलांचं मला खूप पुढे माझ्या मुलांना मला नेता यावं, इतकंच देवीकडे मागणं आहे. सध्या मी लहान मुलं असल्यामुळे सध्या मी घरूनच एस-एम लेडीज टेलर अँड नऊवारी स्पेशल असा बिझनेस चालू केलाय. तर त्याच्यात बोलायचं झालं तर सध्या मी स्पेशालिटी म्हणजे की माझी नऊवारीमध्ये स्पेशालिटी आहे. प्लस मी ड्रेस डिझायनर असल्यामुळे वेगवेगळ्या डिझाईनचे ड्रेस, प्री वेडिंग शूटचे ड्रेस, अदर जे सगळे इंडो वेस्टर्न, वेस्टर्न सर्व, सर्व, सर्व प्रकारचे ड्रेसेस सध्या मी करते. आणि माझा पण असं एक रेप्युटेड किंवा म्हणाल तर खूप नाव व्यवस्थित झालेलं आहे आता. आता माझ्या बिझनेसची पण व्यवस्थित अगदी ग्रोथ आहे. या 1.5 वर्षात मी जवळ-जवळ म्हणजे भरपूर ग्रोथ घेतली. जे हे 1.5 वर्ष माझं स्ट्रगलचं होतं म्हणाल, तर खूप व्यवस्थित ग्रोथ झालेली या 1.5 वर्षात माझी. तर सध्या मी आता घरूनच व्यवस्थित काम चालू केलंय आणि आता इथे बोलवल्याबद्दल मी सर्व एल-एम-के लेक माहेरचा कट्टाचे ॲडमिन सारिकाताई, दीपालीताई आणि इतरही ॲडमिन्स सॉरी मला सगळ्यांची नावं नाही माहिती. त्या सर्वांचे मी आभार मानते. मला इथपर्यंत आणलं त्याबद्दल आणि विकास सरांचे पण आभार मानते. थँक यू.